मोफत बियाणासाठी देवणी तालुक्यातील ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांनी डीबीटी विभागाची तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत। वलांडी तालुका देवणी येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून मोफत बी बियाणे मिळण्यासाठी गेल्या 1 महिन्यापासून दररोज ऑनलाईन करण्याच्या सूचना देत होते। यासाठी वलांडीसह परिसरातील शेतकऱ्यांनी CSC सेंटरवर मोफत बियाणे मिळण्यासाठी ऑनलाईन करण्याच्या पद्धतीला तासनतास उभे राहून ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांकडून CSC सेंटरवाल्यांनी प्रत्येकी 100 रुपये याप्रमाणे मोबदला घेतला। तर काही शेतकऱ्यांनी सर्व्हर बंद असल्याने रात्रीच्या 10 ते 12 वाजेपर्यंत या CSC सेंटरवर जाऊन मोफत बियाणासाठी ऑनलाईन केलं। या ऑनलाईन करणाऱ्या शेतकऱ्यांची देवणी तालुक्यातील एकूण संख्या जवळपास 10,000 पर्यंत असण्याची शक्यता आहे। मात्र या ऑनलाईन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्येच्या प्रमाणात केवळ 1 ते 2% शेतकऱ्यांना या मोफत बियाणाचा लाभ मिळण्याची यादी प्रसिद्ध झाली असून त्यात देवणी तालुक्यातील फक्त 291 शेतकऱ्यांना मोफत बियाणे घेण्यासाठी त्यांची यादी लागली आहे। यामुळे या डीबीटी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिशाभूल केलं जात आहे। यामुळे संबंध देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भावना दुखावून या डीबीटी या योजनेची तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत। आज दिनांक 5 जून 2025 रोजी शेतकऱ्यांना बियाणांपासून फसवेगिरी होऊ नये यासाठी देवणी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून हैबतपूर डीबीटी कृषी अधिकारी व गोफणवाड GN या 2 अधिकाऱ्यांनी वलांडीतील जवळपास 10 ते 12 कृषी दुकानांची तपासणी करून त्यांच्याकडून बियाणांचे सॅम्पल घेऊन गेले। यावेळी वलांडीतील सुजाण पत्रकार अजित सौदागर संबंधित अधिकाऱ्यांना ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणाबाबत विचारलं असता तो विभाग आमच्याकडे नसून तो महाराष्ट्र राज्य कृषी विभाग कार्यालय देवणी यांच्याशी निगडीत आहे अशी माहिती दिली। त्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची भ्रमणध्वनीवरून विचारला असता भ्रमणध्वनीवर तालुका कृषी कार्यालयातून कृष्णा मुंडे यांच्याशी पत्रकारांचं बोलणं झालं। त्यांनी या योजनेवर नाराजी व्यक्त केली तर काही दिवसातच माननीय कृषी आयुक्तांकडून दुसरी यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे असं समजूत घातली। मात्र ही दुसरी यादी येण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांनी सोडली आहे। तरी संबंधित कृषी विभागाने या उद्भवलेल्या शेतकऱ्यांच्या भावना समाधान करण्यासाठी ड्रॉ पद्धतीने काढलेल्या बियाणांचा पुनर्विचार करून आणखीन एक जास्तीची यादी प्रसिद्ध करावी अशी भावना व्यक्त केली जात आहे। विस्तार न्यूजसाठी अजित सौदागर। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा। धन्यवाद।